नमस्कार मैत्रिणींनो, आपण या नाचगं घुमा स्टाईल ड्रेसचं कटिंग पाहिलेलं आहे. स्टिचिंग कसं करायचं ते पाहूयात. तर त्यासाठी आधी घेर तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने या कड्या जोडून घ्यायच्या आहेत. तर इथे ही एक कळी जोडून झाले. अशाच पद्धतीने आता सर्व कळ्या जोडून घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने इथं सर्व कळ्या जोडून झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने आता दुसरा पार्टही तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी त्याच पद्धतीने दुसरा पार्टही तयार करून घेतलाय. सगळ्या कळ्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण टॉप पार्टची स्टिचिंग करूया. आता हे सर्व बाजूनी स्टिच करून घ्यायचे. तर कपडा सुईच्या बाजूने ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याला एक दाब टिप मारून पलटी करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने टिप मारून झाले की हे जास्तीचं कापड कट करून सर्व बाजूने आपल्याला ह्याला कट मारून घ्यायचे आहे. आणि आता हे अस्तर पलटी करून अशा पद्धतीने नखाने व्यवस्थित असं हे सरळ करून घ्यायचं आहे. आणि आता हे दोन्ही कापड एकसारखं ठेवून यावर आपल्याला एक दाब टिप देऊन घ्यायची. तर इथे डापटीप देऊन झालेले आहे. आता सर्व बाजूनी आपल्याला याला शिलाई करून घ्यायची. तर त्याआधी एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. आणि आता इथे शिलाई देऊन झालेली आहे. आता इथे टक्स मारून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने टक्स मारताना त्याला डबल शिलाई मारून टक्स मारून घ्यायचे. तर इथे टक्स मारून झालेत. तर आता दुसऱ्या पार्टलाही त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर इथे हा दुसरा पार्टही छान असा तयार करून झालेला आहे. तर आता इथे तिरकं कट करून घ्यायचं. साधारण अर्धा इंच कट करायचं. त्याच पद्धतीने ह्याही पार्टला अर्धा इंचाने कट करून घ्यायचं. तर इथे हे दोन्ही पार्ट तयार करून झालेले आहेत. आता आपण याला काठ बसवायचं आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे फक्त एवढा मधलाच काठ लावून घ्यायचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने दोन ह्याला टिप मारून घ्यायची, या साईडनी आणि ह्या साईडनी. तर अशा पद्धतीने इथे काठ तयार करून झालेला आहे. आता आपल्याला हा फ्रंट पार्टला काठ लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने गळ्याचा सेंटर करून बरोबर मध्यभागात आपल्याला त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे हे दोन सेपरेट पार्ट करून घ्यायचे आहेत. आता इथे कट केलेल्या जागी अस्तर आणि कापड आतल्या साईडनी दुमडून अगदी पाव इंच इतकं दुमडायचं आणि त्याला कडेने टिप मारून घ्यायची. तर इथे हे दोन्ही बाजूनी शिवून झालेलं आहे. आता याला हे कळ्या जोडलेला पार्ट आपल्याला दोन सेपरेट करायच्या. 4 कळ्यांचा इकडे, 4 कळ्यांचा इकडे. आता फ्रंट पार्टचा एक भाग घ्यायचा आहे. तो अशा पद्धतीने सुईचा ठेवून त्यावर हा घेराचा एक पार्ट ठेवायचा आहे. तर फिटिंगच्या बाजूने बरोबर व्यवस्थित ठेवून टिप मारायला घ्यायची आहे. तर इथे आपल्याला सुरुवातीला घेराच्या बाजूचे कापड थोडेसे आतमध्ये दुमडून ह्याला शिलाई मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने व्यवस्थित दुमडून एकसारखं धरून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. तर हा पार्ट जॉईन करून झाल्यानंतर कडेने याला
एकसारखी शिलाई मारून घ्यायची. ह्याची पूर्ण शिलाई करून घ्यायची. तरी ते पूर्ण याची शिलाई ह्याला टीप मारून झाली आहे. आता याला आपल्याला काठ बसवून घ्यायचं आहे. आता हा काठ बसवताना थोडासा शोल्डरच्या पट्टीच्या वरती थोडंसं घेऊन एकसारखं ठेवून आपल्याला याला कडेने टीप मारत यायचं आहे. आणि आता अशा पद्धतीने गळ्याचा जिथं शेप आहे तिथे थोडासा कोन करून ही पट्टी फिरवत फिरवत टीप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने शेवटपर्यंत आपल्याला हा काठ बसवून घ्यायचा आहे. आता इथे लास्टला आतमध्ये दुमडून टीप मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूने टीप मारून घ्यायची. आता हा पूर्ण काठ मारून झाला आहे. जिथं प्लेट टाकली त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपला एक बाजूचा पार्ट तयार झालेला आहे. आता याला अस्तर लावून घ्यायचं आहे. तर अस्तरचे सुद्धा 2 भाग करून घ्यायचे. आता आपण अस्तर जोडून घेऊया. त्यासाठी वरच्या पार्टचं अस्तरच्या बाजूनेच हे अस्तर घ्यायचं आहे. ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूने जॉईन करायचं. लास्टला हे थोडंसं दुमडून त्या फिनिशिंगमध्येच आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता हे अस्तर खाली घेऊन आपल्याला हे किनारीने जोडून घ्यायचं आहे. जिथं दुमडून घेतलंय तिथं जोडून घ्यायचं आहे. त्याला पूर्ण आता ही शिलाई मारून झाली की सेम पद्धतीने दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तरी ते हे दोन्ही पार्ट माझे तयार करून झालेत. आता तरी ते फ्रंट पार्ट तयार झाला आहे. आता बॅक पार्ट पूर्णपणे तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी बॅक पार्टचा टॉप पार्ट घेतला आहे. आता सेंटरवर असे मार्क करून घ्यायचे. आता हा सेंटर आणि हा सेंटर एकावर एक ठेवून टिक मारून घ्यायचे. तिथं पूर्ण टिक मारून झाले आहे. आता एक्स्ट्राचं जे आहे उरलं ते कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने ड्रेस कटिंग करून घ्यायचं. आता टॉप पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि आता यावर अस्तर जोडून घ्यायचे. आता अस्तर जोडताना स्टार्टिंग पासून जोडायचं. एक्स्ट्रा झालं की मध्ये चुन्या टाकायच्या. तरी ते एकसारखं ठेवून पाहू पुढे आपल्याला चुन्या टाकायच्या. तरी ते 2 चुन्या बसतील. एक इथं टाकायची, एक थोडीशी पुढे टाकायची.
आता हे पलटी करून घ्यायचं. तरी तुम्ही पाहू शकता ही पूर्ण शिलाई आतून गेली अशा पद्धतीने. तर आता इथे एक 13 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने 13 बाय 3ची एक पट्टी काढून घ्यायची. तर हे एकसारखं कापड करून घेते. आता हे एकसारखं करून झालं की याला एक शिलाई मारून घ्यायची. तर 1/2 इंच इतकी मारून घ्यायची. तर इथे टिप मारून झाले आहे. आता हे पलटी करून घ्यायचं आहे. ही पट्टी पलट करून घेतलेली आहे. आता ही जॉईन करून घ्यायची. तर आता याला दोन्ही बाजूने दुमडून टिप मारून घ्यायची. आणि आता फ्रंट पार्टला आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे त्या गळ्यापासून. तर अशा पद्धतीने ही पट्टी इथं ठेवून इथं आपल्याला ह्या दोन्ही बाजूनी टिप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने पट्टीचा सेंटर काढून घ्यायचा. आणि आता ह्याला शिलाई मारून घ्यायची. तर इथे एक बाजू जोडून झाली आहे. आता दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे व्यवस्थित एकसारखा ठेवून इथे टिप मारून घ्यायची. तर इथे आपली ही पट्टी जॉईन करून झाली आहे. आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचंय. तर आता इथे दोन्ही पार्ट घेऊन ते शोल्डर जॉईन करून घ्यायचंय. तर इथे शोल्डर जोडून झालंय. आता स्लीव्ज लावून घ्यायच्यात. तर स्लीव्ज सुईची ठेवून त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि दंडघेराच्या बाजूने एक 1/2 इंच इतकी टिप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने कापड एकसारखं करून व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची. आणि आता हे अस्तर पलटी करून याला एक डाब टिप मारून घ्यायची. आणि नंतर सर्व बाजूने 5ची टिप मारून घ्यायची. स्लीव्ज जॉईन करून घ्यायची. तर अशाच पद्धतीने मी इथे दोन्ही स्लीव्ज जॉईन करून घेतलेल्या आहेत. आता आपण याची फिटिंग करून घेऊयात. तर इथे मी दंडघेर आणि छातीचं कमरेचं माप टाकून इथं मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही मार्किंग करून घ्यायची आणि ही फिटिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने दंडघेराच्या बाजूने फिटिंग करत यायचं आहे. आणि नंतर 2 ते 3 इंच अस्तर आणि कापड याच्या सकट टिप मारायची. आणि अस्तर खालून आणि वरतून दोन्ही बाजूने एक साईडला सरकवून कापडाला डबल टिप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने आता मी डबल टिप मारून घ्यायची. आणि आता जे मेन कापडाला आपण आधी टिप मारली ते आतमध्ये सरकवायचं आणि फक्त अस्तर एकसारखं धरून व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची. तर टिप मारायच्या आधीच जे आतलं मेन कापड असतं त्याला एक कट मारायचा आणि एकसारखी टिप मारून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्हाला जर असा ड्रेस शिवून पाहिजे असेल तर तुमच्या जुन्या साडीपासून मी असा ड्रेस शिवून देईल. पण त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा. तर इथे दोन्ही बाजूने फिटिंग करून झाली आहे. आता अस्तरच्या आतल्या बाजूला आपल्याला एक फोल्ड देऊन टिप मारून घ्यायची आहे. तर इथे अस्तरलाही सर्व बाजूनी टिप मारून झाली आहे. आता तुम्हाला सरळ करून दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा नाचगं स्टाईलचा ड्रेस रेडी झाला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा.
त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.